गोड पदार्थातला राजा म्हणजेच खरवसवडी. घरच्या घरी बनवा सॉफ्ट अशी खरवसवडी. इतकी मऊ की बोटं चाटत राहाल. एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवाल. तोंडात टाकतच अशी विरघळणारी सुंदर अशी खरवसवडी. तर बघू शकता किती सुंदर अशी आपली बनून तयार आहे. नमस्कार, मी कविता. कविताच किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर बघू शकता किती छान अशी खरवसवडी बनून तयार आहे. तर तुम्हालाही अशी खरवसवडी बनवून पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला, आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओकडे वळूया. तर इथे बघू शकता मी अर्धा लिटर इतकं चिकाचं दूध घेतले. त्याला खरवसचं दूध पण म्हणू शकता. इथे मी 1 वाटी इतकं गूळ घेतलेला आहे. इथे आपण वेलची पावडर घेतलेली आहे. बघू शकता. तर गोडाचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता, कमी जास्त. तर इथे हे दूध छान म्हणजे गाईचंच होतं, तर आपण ते घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे 1 वाटी इतकं गूळ घेतलेलं आहे. तर तुम्ही तुम्हाला हवा तेवढा गूळ घाला. तर इथे मी साधारण 2-3 चमचे गूळ उरून ठेवणार आहे बाजूला. जसं आपल्याला गरज वाटेल तसं मी त्यात गूळ घालून घेणार आहे. नाहीतर एवढा घातलेला आहे तो सुद्धा पुरेसा आहे. तर बघू शकता आता मी चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि आपल्याला हे छान असं गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचे. त्याआधी मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करा. आणि नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर नक्की करा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं ढवळून मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून गूळ आपला छान असं वितळेल. तर मैत्रिणींनो, तुम्ही पहिल्यांदा पाहणार असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघू शकता ह्या पद्धतीने आपला पूर्ण गूळ छान असं वितळून तयार आहे. तर मी इथे केक टीन घेतला आहे. त्यामध्ये आपण हे दूध ओतून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो. नवीन पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर नक्की करा. आता ह्या पद्धतीने आपण छान असं सर्व ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे चिकाचं दूध. बघू शकता. आता इथे आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत. तर वेलची पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप केली तरी काही हरकत नाही, पण वेलची पावडरमुळे टेस्ट खूप सुंदर येते. एकदा नक्की करून बघा. ह्या पद्धतीने खूप छान अशी खरवसवडी बनते. आता इथे कढई घेतली. कढईमध्ये मी हे केक टीन ठेवून घेणार आहे. आता इथे गॅस आपण चालू करून घेणार आहोत. बघू शकता. आणि आपल्याला छान असं वाफ कोंडली जाईल असं ताटवरून पॅक करून ठेवून द्यायचे. तर बघू शकता तुम्ही. आता बघू शकता आपला छान असं 20 मिनटं वाफवून घेतल्यानंतर छान असा आपला खरवस बनून तयार आहे. तर इथे आपण चेक करून घेणार आहोत. तर चाकू पूर्ण व्यवस्थित कोरडा निघाला म्हणजे आपला परफेक्ट असा खरवसवडीचं चिक शिजून तयार आहे. तर बघू शकता. त्यानंतर मी 3 तास फ्रीजमध्ये ठेवलेला. आणि आता ह्याच्या कडा व्यवस्थित मोकळ्या करून घेत आहे मी. बघू शकता खूप सुंदर मऊसूद अशी खरवसवडी बनून तयार होते मैत्रिणींनो. नक्की बनवून बघा. आणि भरपूर पौष्टिक अशी बनते ही वडी. लहानांपासून मोठ्यांना आवडेल ह्या पद्धतीची, सगळे कौतुक करतील ह्या पद्धतीची बनवून तयार होते. तर आपण चाकूच्या साहाय्याने छान अशा याच्या वड्या तयार करून घेणार आहोत. तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्या कट करून घेऊ शकता. तर मला स्क्वेअर शेप आवडतो म्हणून मी त्या शेपमध्येच कट करून घेतल्या. तर बघू शकता. तुमच्याकडे ताट असेल, ताटात लावल्या ह्या वड्या तरी छान होतात. तर ह्या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते छान सेट होतं. आणि आपल्याला थंड झाल्यावरच वड्या कट करायच्या आहे. गरम गरम ह्याच्या वड्या अजिबात व्यवस्थित कट होत नाही. तर बघू शकता छान अशी खरवसवडी बनून तयार आहे. करून पहा, खाऊन पहा.